भारतातील नव्हे तर जगभरातील ज्यांनी ज्यांनी माणूस घडवण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्व विचारवंतांना मी विनम्र अभिवादन करून तुम्ही मला 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं तुमच्याशी बोलण्यासाठी पाचारण केलेलं आहे। याबद्दल या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। सूत्रसंचालकांनी कथन केलं, सामाजिक परिस्थिती फारच बिघडत चाललेली आहे, प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे, बरोबर आहे। आणि म्हणून तुम्हाला मी काही पुस्तकं दाखवली। आता एवढ्या लांबून त्यांची शीर्षकं वगैरे तुम्हाला दिसणार नाही, कारण प्राचार्यांनी सांगितलं की आमचा कालचा उपक्रम जो आहे 18 तास वाचनाचा, हा आमच्या विद्यार्थ्यांनी परिपूर्ण केला आहे। मी मूळचा रयत सेवक आहे। रयतमध्ये एकूण 33 वर्ष मी माझी सेवा दिलेली आहे, एक शिक्षक म्हणून सेवा दिलेली आहे। या कर्जतमध्ये बऱ्याच वेळा मी येऊन गेलेलो आहे। श्रीगोंद्याला मी प्रत्यक्ष काम केले, सेवा दिलेली आहे। इथे या कॉलेजचे माझा ऋणानुबंध आदरणीय प्राचार्य रामदास शेटे सर जे होते त्यांच्यापासूनचा आहे। कारण की ज्यावेळी 89 ला पुणे विभागामध्ये जी मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातले अनेक नामवंत प्राध्यापक म्हणून काम करणारे, काही डॉक्टरेट झालेले, कायमस्वरूपी काम करणारे, रयतमध्ये शिरायला पाहिजे म्हणून त्या पुण्याच्या राजगुरू विद्यालयामध्ये की जे पांडवनगर कॉलेज म्हटलं जात होतं तिथे आलेले होते। आणि त्यामध्ये मी एक विद्यार्थी होतो, रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी होतो। आणि त्या बैठकीत जी सिलेक्शन कमिटी होती त्या सिलेक्शन कमिटीमध्ये रामदास शेटे साहेब होते, आदरणीय रावसाहेब शंकरराव काळे होते, आदरणीय कोल्हे साहेब होते। म्हणजे नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये ज्यांनी क्रांतिकारक शैक्षणिक काम केलं, सामाजिक काम केलं, अशा दिग्गज माणसांनी मला रयत शिक्षण संस्थेच्या सेवेचं दार उघडलं आणि मी प्रवेश केला। शेटे साहेबांनी या महाविद्यालयामध्ये मला जे बोलवलं होतं की मराठीचा शिक्षक असतो कसा आणि त्यांची मुलाखत कशी घेतली हे इथल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी की माझा एक कवितेचा कार्यक्रम इथे ठेवलेला होता। मी मुळात कवी आहे, मुळात लेखक आहे आणि विद्यार्थी दशेपासूनचा आहे। कारण जिथं वेदना आहे तिथे आम्ही असतो। त्या वेदनेपासून सुटका करण्यासाठी आम्हाला कर्मवीरांनी कटिबद्ध करून ठेवलेला आहे। आणि म्हणून आता जो एक ऋणानुबंध आला तर मी माझ्या विषयामध्ये, मराठी विषयामध्ये अनेक विद्यार्थी घडवले। त्या अनेक विद्यार्थ्यांच्या पैकी कारवरचं चरित्र आपण वाचलेलं आहे का? 18 तास वाचन तुम्ही केलं म्हणून मी काही ग्रंथ तुम्हाला दाखवले, वाचलंच पाहिजे। एक होता कारवर, सौ वीणा गवाणकरांनी त्याचा अनुवाद केलेला आहे। हा कारवर जेव्हा मी वर्गात सांगितला त्यावेळी स्टेजवरून माझ्याकडून ते कारवरचं पुस्तक घेऊन जाणारा हा पहिला विद्यार्थी। अशी 35 विद्यार्थ्यांना मी कारवर दिला।
शून्यातनं विश्व कसं निर्माण करायचं ही ताकद देणारी काही पुस्तकं आहेत, काही ग्रंथ आहेत, ते आपण वाचलेच पाहिजे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुल्यांचं चरित्र, सावित्रीबाई फुलांचं चरित्र, कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, छत्रपती संभाजीराजांचं चरित्र, म्हणजे ज्यांनी या राष्ट्र घडवण्यासाठी स्वतःचं समर्पण केलं, अशा या माणसांच्या चरित्र ग्रंथांचं वाचन हे सातत्यानं करायला हवं. आणि ही वाचन प्रेरणा जी आहे ही आमच्या प्राथमिक शाळेमध्ये आमच्या वर्गाची, लक्षात घ्या. प्राथमिक शाळा ही जे.पी. नायकांच्या शैक्षणिक प्रयोगामधली एक शाळा गारगोटीची, जवाहर बाल भवन, त्या शाळेमध्ये मी शिकलो. आणि त्या शाळेमध्ये असं होतं की एक फिरतं ग्रंथालय असायचं. या नवे प्रकल्प कसे कसे मी ज्या कॉलेजमध्ये गेलो तिथं राबवलं. फिरतं ग्रंथालय असायचं. आणि फिरतं ग्रंथालयाचं वैशिष्ट्य असं होतं की एक जर्मनची ॲल्युमिनियमची पेटी होती आणि त्या पेटीमध्ये 100 पुस्तकं असायची. आणि ही पेटी प्रत्येक वर्गात फिरत राहायची. ही पेटी प्रत्येक वर्गात फिरायची, त्यातली पुस्तकं मुलं घ्यायची, जेव्हा तास नसतील त्यावेळी त्यांनी वाचायची आणि त्या पुस्तकाच्या बद्दल काही ना काहीतरी लिहायचं, जे वाचलंय ते. अशा प्रकारचा उपक्रम आम्हाला मराठी शाळेमध्ये होता. 70च्या आधीचा काळ आहे, लक्षात घ्या. त्या शाळेमध्ये शेती कशी करायची प्रशिक्षण होतं. त्या शाळेमध्ये लोहार काम कसं करायचं प्रशिक्षण होतं. त्या शाळेमध्ये इलेक्ट्रिशियनचं काम कसं करायचं त्या शाळेमध्ये होतं. कुंभार काम कसं करायचं त्या शाळेमध्ये होतं. म्हणजे माझी शाळा म्हणजे एक प्रयोगशाळा होती, लक्षात घ्या. आणि त्या प्रयोगशाळेतून मी दुसऱ्या प्रयोगशाळेमध्ये जे आलो ती कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रयोगशाळेमध्ये आल्यानंतर पुन्हा त्याला नवीन पंख फुटले. संपूर्ण महाराष्ट्रभर मी फिरलो. 12 कॉलेज रयतची मी केली. रयतच्या 12 कॉलेजमध्ये 5 कॉलेजची A ग्रेडमध्ये मी नॅक करून दाखवली. मराठी विभाग प्रमुख म्हणून इंग्रजीमध्ये पहिलं संभाषण नॅक कमिटीमध्ये करणारा माणूस मी आहे. आणि म्हणून हुपरीला स्मशानभूमीत असलेल्या कॉलेजमध्ये पहिलं नॅक झालं संस्थेच्या कॉलेजमधलं. आणि त्याला B ग्रेड पहिल्यांदा मिळाली. खापरीच्या म्हणजे हायस्कूलच्या इमारतीमध्ये असलेलं ते कॉलेज होतं. आणि तिथे मला त्यांनी माझी कथा इंग्रजीमध्ये सांगायला लावली. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जे कम्युनिकेशन आहे ते इंग्रजीमध्ये करायला लावलं. म्हणजे आम्ही केलं उत्स्फूर्तपणे. आणि मग जिथे शून्याधारित अर्थसंकल्प जसं असतो त्या पद्धतीचं, जिथं डिपार्टमेंट शून्याधारित आहेत तिथं बदल्या माझ्या होत गेल्या. आणि कारण दाखवलं न्यायासाठी. आणि ज्या कॉलेजमध्ये गेलो तिथं आज मुलं नाहीत. विद्यार्थीच्या संख्येसाठी आज संघर्ष करावा लागतोय. फार प्रचंड शैक्षणिक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. UGCच्या धोरणामध्ये आलेला जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कारणीभूत आहे. या अभ्यासक्रमावरती शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू कॉन्फरन्समध्ये मी विषय मांडलेला होता. 2018 साली की हे 19-20चं जे शैक्षणिक धोरण आहे त्याची पायाभूत चर्चा तिथं चाललेली होती. आणि तिथे मी त्या संस्कृतायझेशनला विरोध केला प्रखर शिवाजी विद्यापीठामध्ये. म्हणजे कर्मवीरांच्या संस्थेमध्ये माणसं फक्त शिकत नाहीत, माणसं फक्त भेटत नाहीत, माणसं फक्त गोळा होत नाहीत, तर माणसं घडतात. संभाजी पाटलांच्या त्या गीतातून कर्मवीरांच्या संस्थेचा इतिहास त्यांनी मांडलेला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक कमिटीवरती संभाजी पाटलांच्या आधी मी चेअरमन होतो. श्रीरामपूरला होतो. तुमचे सर माझे विद्यार्थी होते त्या काळात. श्रीरामपूरवरून मी साताऱ्याला जायचो, साताऱ्यावरून मी परत यायचो. कर्मवीर प्रबोधिनीमध्ये
मी 10 वर्ष काम केलेलं आहे. कॉलेजची कोणती जबाबदारी नाकारली नाही असं नाही. सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत आज कुटुंब माझ्या सोबत आहे. खूप आनंद होतो मला की काही कॉलेजमध्ये मला त्यांना बरोबर नेता आलं नाही, पण संस्थेतल्या शिक्षकाच्या पत्नीला काय सोसावं लागतं, सहन करावं लागतं. ही गृहिणी तर आहेच, पण नोकरदार महिलांचं सुद्धा जे कर्तृत्व आहे, हे घर सांभाळावं लागतं, कॉलेज सांभाळावं लागतं, माध्यमिक विद्यालय सांभाळावं लागतं आणि सगळा समाज पण सांभाळावा लागतो. अशा अनेक जबाबदारीतून रयत शिक्षण संस्थेची माणसं काम करत असतात आणि म्हणून मी सर्वांचा आदर करतो. तेव्हा आता शिक्षक झाल्यामुळं झाडं लावण्याचं काम आम्ही केलं सुरू. सर म्हणाले इथे आम्ही बोलकी झाडं लावलेली आहेत. एक नवी संकल्पना आली माझ्यापर्यंत. आम्ही झाडांना राख्या बांधायचो, झाडं लावायची आणि झाडांना राख्या बांधायच्या, झाडाचं संरक्षण त्यानं करायचं. अशा पद्धती श्रीरामपूरला मी काम केले. 101 एकरचा परिसर श्रीरामपूरमध्ये, तसा मनसरमध्ये सुद्धा 101 एकरचा परिसर. फळबागेपासून ते उसापर्यंतची शेती सगळी विद्यार्थ्यांच्याकडनं करून घेतलेली आहे. इथल्या श्रीगोंद्याच्या चिंचेच्या बनामध्ये आमचे विद्यार्थी घेऊन आम्ही जायचो. कमवा शिकाई योजनेचं प्रमुख पद असायचं माझ्याकडे, NSS माझ्याकडे असायचं, सांस्कृतिक विभाग प्रमुख पद असायचं. अत्यंत अडचणीतलं युनिट जर कुठलं असेल तर सांस्कृतिक विभाग प्रमुख. माणसं घडवणं म्हणजे बिघडवणं नव्हे, माणसं घडवणं म्हणजे उभं करणं. नगरकर साहेब, आता मी साहेब म्हणतो, माझा विद्यार्थी आहे तो साहेब म्हणतो, त्या पात्रतेपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. ND साहेबांना एकदा मी म्हणालो, मग ही इमारत नाही, ती इमारत नाही, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. काळेसाहेब असं कधी म्हणाले नाहीत, लक्षात घ्या. शंकरराव काळेसाहेब असं कधी म्हणाले नाही माणसं घडली पाहिजे. काळेसाहेबांचा आग्रह होता. आणि जसं प्रोफेशनल लाईफ जे आहे, हे संस्थेमध्ये आल्यापासून इमारती उभा राहायला लागल्या. लक्षात घ्या, इमारती उभा राहायला लागल्या, माणसं घडायचं बंद झालं. प्रत्येक जण पोटापुरतं काम करू लागला, पोटार्थी झाला. शिक्षक म्हणजे कोण? टोल पडला की आत आणि टोल पडला की बाहेर, टोल पडला की आत आणि टोल पडला की बाहेर. 2 टोलांच्या मध्ये टोलवा टोलवी करतो तो शिक्षक, टीचर, प्राध्यापक. आणि म्हणून शिक्षकाची संस्कृती भूतकाळामध्ये जाऊन तपासावी लागते. काल आलो साहेबांच्या टेबलवरती एक ब्रीज लिहिलेलं होतं, भूतकाळ आपण बदलू शकत नाही, वर्तमान काळाशी आपण झुंज घेतली पाहिजे आणि भविष्यकाळ उज्ज्वल केला पाहिजे. ही ब्रीद वाक्य त्यांच्या टेबलवरती वाचली मी. साहेब, जे भूतकाळ विसरतात, जे इतिहास विसरतात, ते इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून भूतकाळाची नाळ जी आहे ती प्रत्येकाने ओळखली पाहिजे. आज झाडं सावली विकत फिरतात, झाडं विकत फिरतात आजच्या उणे बाजारात. म्हणून वाटसरूंनी सावलीची वाट प्रतीक्षा करू नये. आता प्रत्येकाने झाड बनावे, प्रत्येकाने प्रत्येकाच्या सावलीसाठी. आणि म्हणून काही झाडं जी लावली त्यातला एक वृक्ष आज तुमच्या समोर इथं प्रशासन करण्यासाठी उपस्थित आहे. असे अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. साहेब, तहसीलदार साहेब, अनेक विद्यार्थी आमचे तहसीलदार आहेत, काही विद्यार्थी कलेक्टर आहेत. या माझ्या सेवेमध्ये मी घडवलेली जी कारकीर्द आहे, मंत्रालयामध्ये 4 कक्ष अधिकारी म्हणून विद्यार्थी आहेत.
हे स्पर्धा परीक्षेचं FY पासून मी लस देतो मुलांना. FY ला MPSC UPSCच्या परीक्षा असतात कशा ह्या सुरू केल्या प्रशिक्षणाच्यासाठी संस्थेमधून, आणि त्यातून काही मुलं स्वयंपाक अभ्यासाला लागली. ही जी पुस्तकं आहेत घेऊन फिरतोय त्याचं कारण आहे की जिथं जाईल तिथे एखादं पुस्तक मी तिथं देऊन येतो. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं तुम्ही मला इथं वक्ता म्हणून बोलवलेला आहे. 2005चा आदर्श शिक्षक पुरस्कार आहे मला, नुसत्या पाट्या टाकलेल्या नाहीत मी. 2007चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार आहे अस्मिता दर्शचा. हे शिक्षक म्हणून काम करत असताना शब्दांनी जी माझ्यावरती पाखर घातली त्याचं कारण आहे शब्दच पेटवतात घरदार आणि माणसं सुद्धा. आज मी का आलो इथे? सूत्रसंचालक म्हणाले की परिस्थिती सर फार गंभीर आहे, बोलायचं नाही, ऐकायचं नाही आणि बघायचं नाही. खरं आहे, हिंडता तर गुगल गाई जग तुडवी त्यांना पायी परी नाग विषारी फणा काढूनी डवलाने जायचे हा न्याय असा दुनियेत. आज असे विषारी वातावरणाचे जे फुटकार आहेत हे फुटकार आपल्या अंगोमांगावरती कोसळत आहेत आणि आपण काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. प्रतिक्रिया व्यक्त कोण करतो? प्रतिक्रिया जो संवेदनशील माणूस आहे तो करतो. थोडक्यात ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याचं काहीच जळत नाही त्याचं काहीच होत नाही, लक्षात घ्या, त्याला काही जाणीव होत नाही. आणि म्हणून आम्ही शिकलो कशासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा ही आमच्या घरातूनच आम्हाला मिळाली, तथागताची प्रेरणा ही आमच्या घरातून मिळाली. प्रत्यक्ष बाबासाहेबांचा सहवास लाभलेले माझे वडील, प्रत्यक्ष बाबासाहेबांचा सहवास लाभलेली माझी आई. निपाणीमध्ये 1925 ला जी सभा झाली होती त्या सभेला बाबासाहेब प्रत्यक्ष माझ्या आईच्या घरी उतरलेले होते, लक्षात घ्या. असं धारणा आहे माझं. जी सासूबाई आहे की माझी सौ आली इथे, त्या सासूबाई तिच्या बाबांनी तिला खांद्यावर घेऊन त्या निपाणीच्या सभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेऊन दाखवलेले होते. ही अशी प्रेरणा घरातून आमच्यापर्यंत आलेली आहे आणि ती आम्ही विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवलेली आहे. आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या जीवनावर बोलत असताना की काही भूतकाळ जो आहे तो भूतकाळ असा तपासून पाहिल्याशिवाय तुमच्या समोर मांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कशासाठी शिकलो आम्ही? तुम्ही कशासाठी शिकता? कोणी उठून बोलतं का माझ्याशी? संवादात्मक मी बोलणार आहे बरं का. कशासाठी शिकायचं? काय उत्तर आहे याचं? उभं राहून बोला माझ्याशी. पगारासाठी शिकायचं? नोकरीसाठी शिकायचं? प्रतिष्ठेसाठी शिकायचं? अज्ञान दूर करायसाठी शिकायचं? ही सगळी उत्तरं जिकडून तिकडून येताना दिसत आहेत. मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवलं माणूस होण्यासाठी शिकायचं. कर्मवीरांनी तेच सांगितलं, बाबासाहेबांनी तेच सांगितलं, महात्मा फुल्यांनी तेच सांगितलं. आणि मग हे शब्द धारदार ताकदवान कसे ठरतात? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. अज्ञान आणि अविद्या शब्दामध्ये फरक आहे. अज्ञान आणि अविद्या, ज्ञान द्यावं लागत नाही, सज्ञान करावं लागतं. खरं ज्ञान कशाला म्हणायचं? की जे सज्ञान करतं ते ज्ञान. आणि म्हणून ही ज्ञानाची गंगोत्री झोपडी झोपडीपर्यंत कर्मवीर भाऊरावांनी जी पोहोचवली त्याच्यामध्ये त्यांचा जो समर्पणशील असा जो त्याग आहे हा प्रचंड त्याग आहे, लक्षात घ्या.
अनवाणी पायाने जिथं मुलाखत झाली त्या कॉलेजमध्ये युनियन बोर्डिंग होतं. त्या युनियन बोर्डिंग मध्ये यशवंतराव चव्हाण शिकले, शंकरराव खरात मराठवाड्याचे कुलगुरू ते शिकले, शरद पवार साहेब BMCC मध्ये शिकले, लक्षात घ्या. आणि त्या युनियन बोर्डिंग मध्ये महाराष्ट्रातली फार मोठी दिग्गज म्हणजे धनंजयराव गाडगीळ सुद्धा तिथे शिकले. ह्या सगळ्या शिक्षणामध्ये कर्मवीर राहायचे कुठं? स्वारगेटला. स्वारगेटच्या झोपडपट्टीमध्ये कर्मवीर भाऊराव राहायचे आणि त्या झोपडपट्टीतल्या एका मावशीकडून ते भाकऱ्या करून घ्यायचे, पिठलं करून घ्यायचे, भांडवल पिठलं आणि पुन्हा त्याच्या त्या थाळीवरती भाकरीच्या चवळी अशा असायच्या आणि ते सगळं डोक्यावर घेऊन कर्मवीर अनवाणी पायाने स्वारगेट पासून फर्ग्युसन कॉलेज शेजारी असलेलं आपलं राजगुरू विद्यालय म्हणजे पांडवनगर कॉलेज होतं, त्या युनियन बोर्डिंग मध्ये पोरांच्यासाठी यायचं. चंदनापरी झिजणं म्हणजे ही माणसं त्यांनी केलेलं काम, त्या कामाचं जे चीज आहे ते चीज म्हणजे आज हा बहुजन समाजातला ग्रामीण भारत जो आहे, हा ग्रामीण भारत संज्ञान करायचं काम ज्ञानानं केलेलं आहे. नुसतं ज्ञान नाही तर संज्ञानी ही माणसं केलेली आहे. ग्रामीण भारत वजा करा, काय उरते बघा, उरतात सिमेंटची जंगलं उरतात. आणि म्हणून इमारती उभे करण्यापेक्षा माणसं उभी केली पाहिजे, हे रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मराठवाडा परिसरामध्ये एक सुद्धा कॉलेज नव्हतं. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी जी नामकरणाची क्रांती झाली, त्या क्रांतीमध्ये लढाऊ सैनिक आहोत आम्ही. या क्रांतीसाठी आम्ही कोल्हापुरातून उतरलो. 1 दिवसाची शिक्षा झाली. आम्ही बाबासाहेबांच्या नावाचा आग्रह धरला म्हणून पोलीस गाडीत घातला आणि पन्हाळगड जो आहे शंभू महाराजांचा, जिथं राजधानी होती शंभूराजांची, शिवाजी महाराजांची जिथं पदस्पर्शानं पुनीत झालेली पावनभूमी काय गड, त्या किल्ल्यावर येऊन सोडलं आणि तिथनं चालत तुमच्या घराकडे जाऊ. गारगोटी माझं स्थानिक गाव भुदरगड तालुक्यात येतं, तिथे शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. तिथे आम्ही आंदोलन केलं मराठवाडा नामांतरासाठी. तिथेही आम्हाला त्या तालुका कचेरीमध्ये अटक करून नेलं. तरी आंदोलन चळवळी वगैरे ह्या सगळ्या माणसं घडवणाऱ्या होत्या, माणसं बिघडवणाऱ्या नव्हत्या. थोर पुढारी होऊन गेले, नाव त्यांचं भीमराव. थोर पुढारी होऊन गेले, नाव त्यांचं भीमराव हो. स्वार्थासाठी आज पुढारी साड्यात बाजीराव. माणसं कशी कुठल्या पातळीवरती त्यांची प्रगती चाललेली आहे बघा. माणूस मिळवावा, मानवता धर्म वाढवावा, या पद्धतीची शिकवण ही रयत शिक्षण संस्था देते. अत्तदीप भव तथागत गौतम बुद्धाचं ब्रीद वाक्य हे संस्थेनं स्वीकारलेलं आहे. भाऊरावांनी आधीच संस्थेची स्थापना करण्याच्या आधी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा तथागताचा मूलमंत्र जो आहे तो सर्वांच्या समोर मांडलेला आपल्याला दिसून येतो आहे. आणि म्हणून प्रबोधनाच्या चळवळीचा इतिहास मांडायला सुरुवात केली की सुरुवात अभ्यासक करतात त्या जुन्या बंडवाल्यात कोल्हेसर, त्या जुन्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला. का? ज्ञानेश्वरांनी बंड केलं. काय केलं? संतांनी प्रबोधन केलं. लक्षात घ्या, संतांनी माणसं बिघडवण्यासाठी काही काम केलेलं नाही, माणसं घडवण्यासाठी. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा, तुकोबा म्हणून. आणि म्हणून ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये बंडखोर, विद्रोही, नाविन्यता, सौंदर्यशीलता आणि तत्वदर्शीपणा हे सगळे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होते. आणि म्हणून त्यांना जुन्या बंडवाल्याचं असं म्हटलं. पण त्याच्याही आधी मोठं बंड तथागत गौतम बुद्धांनी केलेलं. तथागत गौतम बुद्धांच्या नंतर चारवाकांनी बंड केलेले. लोक
काय संस्कृती आहे. संत कबीरांनी केलेलं बंद जे आहे, मानवतावाद हे ब्रीद ज्यांच्याकडे होतं ही मोठी माणसं, आणि मग महात्मा फुले, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले, शेजारी न सखे बाई. देवांगात आल्यावर कसा उडतो या थडथड, मग कापा बकर कोंबड, शेजारी न सखे बाई. संत गाडगे बाबांचा आधुनिक संत म्हणून उल्लेख होतो. संत गाडगे बाबांनी हे नवसायास पूजा अर्चा, अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्याबद्दल परखडपणानं सांगून ठेवलेलं आहे. पण आज कसं आहे, येर दिसा आणि खारं पोटा हे कार्यक्रम चालू आहे. डोकं चालवायचं नाही. आणि एक माझा गुरु साळुंकेचं, जे घरी येऊन माझ्या ताटातला घास खाऊन गेले, जो घास माझ्या बायकोनी वाढला, माझ्या मुलीने आग्रहाने त्यांना वांग्याचं भरीत आणि दही खाऊ घातलं. हे पंढरपुरामध्ये मी केलं, लक्षात घ्या. साळुंके ना महाराष्ट्रामध्ये जाहीर व्यासपीठ मिळवून देणारा पहिला माणूस मी आहे. 85 व्याख्यान मी पंढरपुरामध्ये सुरू केलेली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतिशील कार्याचे पायी आम्ही आहोत. कर्मवीर भाऊरावांच्या कार्याचे कृतिशील पायी आम्ही आहोत. महात्मा फुलेंच्या कार्याचे कृतिशील पायी आम्ही आहोत. आणि म्हणून माणसं आमच्या बरोबर आहेत. नेता आज कसा, नेता पुढं आणि पाठीमागे जनता. ही जनता आहे कशी, लांडग्यांच्या मागून चाललेली मेंढर. मेंढर खाली मान घालून चालतात. एखादा खड्डा जरी आला तरी त्याच्यामध्ये ते पडतात. एक पडले की सगळीच पडतात, लक्षात घ्या. आज अवस्था तशी झालेली. आणि म्हणून शिक्षण हे असं गरीब मेंढरू बनत नाही. बाबासाहेब काय म्हणताय, अरे ते मेंढराला कापता तुम्ही वाघ का कापत नाही? वाघ कापतो म्हणून नमस्कार करत नाही. वाघाला भिडण्यासाठी वाघाचंच काळीच पाहिजे. 14 तळ्याचं पाणी पाजलं आम्हा भीमरावानी, थेंब पिल जो या पाण्याचा, गरजल वार गावानी. म्हणून जय भीमची घोषणा सगळ्या आसमंतामध्ये अशी दरवळत राहते. जय कर्मवीरांची घोषणा आसमंतामध्ये दरवळत राहते. छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा आसमंतामध्ये दरवळत राहते. छत्रपती शंभूराजे की जय आसमंतामध्ये घोषणा दरवळत राहते. महात्मा फुले की जय, सावित्रीबाई की जय, त्या घोषणा आजूबाजूला अशा दरवळत राहतात, लक्षात घ्या. आणि म्हणून प्राथमिक शाळेपासून पुन्हा एकदा प्रबोधनाची नवी शैक्षणिक बैठक बसवणं गरजेचं आहे. माणसं बदलायची असतील सर तुम्ही भूतकाळ बदलू नका असं त्याच्यामध्ये लिहिलं म्हणून मला बोलावं लागत आहे. आणि म्हणून या शिक्षकाची परंपरा जी आहे ती जरा शोधत असताना मौनम सर्वार्थम साधनम, रूढी आणि परंपरा आणि काय असतं संस्कृती. संस्कृती म्हणजे धर्म नव्हे, कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे. धर्म कोणाला म्हटलेला आहे महाभारतामध्ये, धारयति सद्धर्मा, जो धारणा करतो, जो संघटित करतो आणि दिशा देतो, योग्य दिशा. दिशाहीन करतो तो नाही, योग्य दिशा देतो तो धर्म. या प्रश्नाचं उत्तर धर्म कशाला म्हणायचं हे धर्मानं दिले महाभारतामध्ये. पुन्हा धर्माला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, संत कोणाला म्हणायचं. संतांच्या प्रबोधनावरती सर लेखन करतायत. मुळात संत भूमीतला चक्रधर स्वामींच्या भूमीतला हा माझा विद्यार्थी आहे. चिंचेच्या वनामध्ये लीळाचरित्र समोर चक्रधर स्वामी ज्या खडकावर बसायचे त्या खडकावर मी बसायचो आणि माझे विद्यार्थी समोरच्या त्यांचे शिष्यगण त्या खडकांवरती बसायचे. चौथरे आहेत असे खुर्च्या असल्या जाते त्याच्यावर बसायचे आणि लीळाचरित्र मी तिथं शिकवलं बेलापूरच्या चिंचवनामध्ये. तेव्हा ह्या सगळ्या परिसरामधून आम्ही घडत गेलो आणि आजूबाजूची माणसं सुद्धा घडवत गेलो.
सार्वजनिक कार्यक्रमाला सर मी कोणतंही मानधन न घेता हयात मी राबतो आहे, मी बोलतो आहे लोकांशी, स्वतःच्या खर्चाने आम्ही जातो, लक्षात घ्या. आणि तिथे तिथे हे प्रबोधनाचे उत्सव जे आहेत ते वैचारिक पातळीवरती आम्ही साजरं करतो. आणि म्हणून भजन कीर्तन भारूड ही जी परंपरा आहे संतांची, कशासाठी आहे? बहुरूढ ते भारूड, दाल्ला मिळेना ग बाई, बायको मिळेना ग बाई, भारुडाचा आता आधुनिक रूप आहे. एका गावातले गावकरी माझ्याकडे आले, मला म्हणाले, सर 40 वर्षाची पोरं झाली आमची, आमच्या पोरांची लग्न व्हायला तयार नाही. मी म्हटलं का? पोरी लग्नच करायला तयार नाही. कर्मवीर भाऊरावांनी दिलेल्या शिक्षणामुळं खेड्यापाड्यातल्या सगळ्या मुली शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आल्या. आणि म्हणून एक काळ होता बाबासाहेबांच्या काळातला, खाईल गल्ली डुल्ली आणि हिंडल गल्लो गल्ली. ज्याला माहिती आहे तो समजून घेईल. खाईल गल्ली डुल्ली आणि हिंडल गल्लो गल्ली बाबासाहेबांचा काळ होता, लक्षात घ्या. आणि तिथेच भीमरावांनी आपल्या माणसांना ताकद दिली, शिकवा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तेव्हा हे आदरणीय गुरु आहेत, आदरणीय शिक्षक आहेत, समाज प्रबोधनकार आहेत, जसे घटनेचे शिल्पकार आहेत, तसं या आधुनिक भारताच्या नवनिर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान आहे. पुन्हा आपण परंपरेकडे जाऊया. मौनार्थ सर्वार्थ साधन, म्हणजे मौन हे सगळं तुम्हाला मिळवून देतं. बाबासाहेब काय म्हणाले? आता फार झालं ऐकून ऐकून. त्या मूकनायकाच्या मुखपत्रामध्ये त्यांनी ब्रीद वाक्य दिलंय. ते काय म्हणतात? मुकी याने तोंड वाजविले. मुख राहून नाही उपयोगाचं. अरे तुला दुखतंय, तुला वेदना होत आहे, तुला हसू येतंय, तुला आनंद होतोय, तुझ्या अंगात फुरफुरी येते, तुझ्या अंगात चैतन्य आहे, अरे तू जिवंत आहेस. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्या पाठीमध्ये कणा नव्हता, अशा कणा नसलेल्या माणसांच्या आतमध्ये ती संजीवनी पेरली. तो होता म्हणून इथे पेटले दीप, कूड कूड पेटले आणि जिवंत झाली खोप. भुकेल्या भूमीच दान देणारा तू पाऊस खरा. कर्मवीरा तूच सखा सोबती प्राण आम्हा बहुजनांचा धरा. तूच सखा सोबती प्राण आम्हा बहुजनांचा धरा. संवेदना बोथट झाल्या की माणसं टाळ्या सुद्धा वाजवत नाही. टाळ्या वाजवायला सांगावं. ही रयतची संस्कृती नाही. रयतची संस्कृती आहे ती वाहती संस्कृती आहे, संजीवन संस्कृती आहे. संजीवन समाधी नुसतं जय जय रामकृष्ण हरी. पण माणसं आता शोधून घ्यावी लागतात, बघावी लागतात, आतनं बाहेरनं. आणि म्हणून त्या बापाचं दुखणं काय? पोरांची लग्न व्हायला तयार नाही. एका गावामध्ये 40 पोरं अविवाहित आहेत. लग्न मुली करत नाही. कारण का? अहो मुलींचं शिक्षण जादा झालं आणि नवरा म्हणून बाजारपेठेत उभा आहे, त्याचं शिक्षण कमी आहे. आहे बाबा शेतकरी, माझी सगळी 100 एकर शेती आहे, ऊस जातो अनेक टन, मला काय कमी आहे. पण मुलगी म्हणते मी शिकले, माझ्या स्वातंत्र्याचं काय? मी तुझ्याबरोबर शेतामध्ये जर कामाला आलो तर माझ्या शिक्षणाचा काय फायदा? तू शिकला असतास, तू नोकरी केली असतीस, मी घरात राबले असते. पण हे काहीच नाही अजिबात. आणि म्हणून परावलंबित्व आलं लोकांच्यावरती. एकामेकांचा विश्वास उडून गेला, माणसावरचा विश्वास उडून गेला. आणि हा विश्वास जागृत करण्यासाठी
शिक्षक पाहिजे. मौनार्थ सर्वार्थ साधनम याच्यातून बाहेर पडून ही मुनी चळवळ होती, मौनांची चळवळ होती ती. त्याच्यानंतर ऋषी संस्कृती सुरू झाली. ऋषी संस्कृती म्हणजे या निसर्गाबद्दलच्या ऋचा लिहिणारे, या निसर्गाचं ज्ञान देणारे. विज्ञान या शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे माहितीये? विज्ञान या शब्दाचा अर्थ आहे सृष्टी ज्ञान, आणि ते सृष्टी विशेष ज्ञान आहे, लक्षात घ्या. त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. आणि म्हणून ऋषी संस्कृती, त्या ऋषी संस्कृतीला, त्या ऋचांना वैदिक काळामध्ये बंदिस्त करून टाकलं. एका विशिष्ट धर्माची बंधनं त्याच्यावरती आणली गेली. ह्या ऋचा म्हणजे श्लोक आहेत, हे सर्वांच्या प्रगतीसाठी आहे. सगळ्या सृष्टीचं जे चाललेलं जे आहे जिवंतपण सगळं, हे लोकांच्या समोर मांडण्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे. आता ही ऋषी संस्कृती गेली, पुन्हा आचार्य संस्कृती आली. शिक्षकाचं बदललेलं रूपडं सांगतो मी. आचार्य संस्कृती आली. आचार्य कोणाला म्हणायचे सर? बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले म्हटलेलं आहे. जसा बोलतो तसं आचरण करतो तो आचार्य. आचार्याच्या पुढे आता प्राचार्य संस्कृती सुरू झाली. आचार्यामध्ये आचरण, त्या आचरणानुसार म्हणजे पाठीमागून चालत जे आलेलं आहे तेच पुढं. प्राचार्य बदलला. प्राचार्यामध्ये प्र आहे. प्र म्हणजे विशेष, प्र म्हणजे प्रकाशमान, प्र म्हणजे तेजस्वी, प्र म्हणजे दिशा देणारा. आणि म्हणून महाभारतामध्ये विचारलेल्या त्या संत कोणाला म्हणायचे याचं उत्तर काय आहे? कादिक. संस्कृतमध्ये म्हण कादिक संतोदी. दिशा कोण दाखवतात? तर संत दिशा दाखवतात. आणि म्हणून या सगळ्या परंपरेमध्ये शिक्षक आधीच सांगितलं तुम्हाला, टोल पडला की आत, टोल पडला की बाहेर. दोन टोलांच्या मध्ये टोलवी करतो तो मास्तर. हे विनोबाजी भावेंनी केलेली व्याख्या आहे. मग मास्तर झाला, पुन्हा तो पिंजऱ्यात आला, पिंजऱ्यातला मास्तर बदनाम झाला, मग सर आला. सर आल्यानंतर काय झालं? नॅकच्या संदर्भामध्ये अनेक कामं मी केली. सर प्लीज जरा बसूया. हा आता नको सर, वेळ जाऊ द्यात विद्यार्थी वगैरे सगळे, जरा आपण 4 वाजता. सर हे सांस्कृतिक विभागाचं काम आहे, हे नित्य नियमानं झालं पाहिजे. थोर महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, वैचारिक पातळीवर नुसतं फोटोपूजन नाही. स्टाफनं बोललं पाहिजे, आग्रह केला मी. प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्टाफचा सहभाग विद्यार्थ्यांनी ऐकलं पाहिजे जाहीरपणा, नुसता वर्गात नाही. टोल पडला की आता, टोल पडला की बाहेर नाही. त्या वर्गाच्या बाहेर शिक्षक वाढला पाहिजे, त्यानं वाचलं पाहिजे. ही पुस्तकं तुम्हाला दाखवली, 18 तास वाचन केल्याचा उपक्रम राबवून आलात म्हणून ही पुस्तकं तुम्हाला, ही बाबासाहेबांची पुस्तकं आहेत सगळी. आणि हे आयुष्यभर आम्ही वाचतो, हे आयुष्यभर आम्ही वाचतो, लक्षात घ्या. तेव्हा हे आचार्याचं प्राचार्य झालं, मध्येच सर आला, जो कामाची जबाबदारी टाळून 2 पावलं मागं सरतो तो सर. कोणतं हसायला आले बघा. एखाद्या कामाची जबाबदारी टाकली म्हटलं की आता नको सर, नंतर जरा बघूया की. हे अनुभव आहेत आमचे. म्हणून सर जो खायला आधी, जो निदानामध्ये आणि कामाला कावा बावा. काय चाललंय काय? भाऊरावांनी कंदिलाच्या उजेडात जी पिढी घडवली, या AI संस्कृतीमध्ये बदनाम आणि बेकार होणार आहे, लक्षात घ्या. AI संस्कृतीचा तडाखा हळूहळू बसत चाललेला आहे. तुमच्या हाताला काम मिळणार नाही, तुम्ही बेकार म्हणून सगळ्या जगभर फिराल आणि मग तुम्हाला बोंबलावं लागेल. काय
बेकार असून सुद्धा आज कळा नाही. अमानुष अत्याचार होतात तरी कळा नाही. अमानुष अन्याय होतात तरी कळा नाही. आणि म्हणून अवकळा आलेला हा परिसर आहे. म्हणून सूत्रसंचालकाचा शब्द जो आहे तो जागृत शब्द त्यांनी वापरला. समाज असंतुष्ट आहे. जेव्हा जेव्हा समाज बिघडतो त्यावेळी काय होतं बघा. झाडाच्या उंच शेंड्यांना वाऱ्याची दिशा कळते सर. माणसाला कळत नाही. शेतकरी असला तर त्याला कळतं. आभाळाकडे बघून तो सांगतो पाऊस पडणार आहे का नाही. हवामान वेधशाळेचा अंदाज माझी पोरगी आकाशवाणीवरून बातम्या झाली की लगेच सांगायची तुरळक पावसाच्या सरी होतील. कुठे कुठे तरी पाऊस पडेल. आणि असा पाऊस पडतो की धोक, मुसळधार, महापूर, पाणीच पाणी सगळी. म्हणजे या अंदाजाचं सगळं खत निसर्ग करायला लागलाय. निसर्ग पोकलाय माणसांवरती, लक्षात घ्या. आणि सृष्टीज्ञान अभ्यासलं पाहिजे. पायाखालची माती, त्या मातीशी इमान आपण राखलं पाहिजे. पुन्हा एकदा आपण पारतंत्र्यात जातो की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे प्रजासत्ताक गणतंत्र शोधावं लागतंय आज. प्रजासत्ताक गणतंत्र आज शोधावं लागतंय. या देशामध्ये प्रजा पण नाही, या देशामध्ये जनता पण नाही, या देशामध्ये माणसं बी नाहीत. आणि माओ काय म्हणतो, देश म्हणजे चिंच तत्वज्ञान आहे जिथं बुद्धिस्ट आहेत. माओ काय म्हणतो, देश म्हणजे देशातल्या नद्या, देशातली जमीन, देशातली माती, देशातले पर्वत, देशातले नेते नव्हे. देश म्हणजे देशातली जिवंत माणसं. जेव्हा जेव्हा अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात खवळून उठतात ती माणसं असतात. पण आ बैल मार मुझे असं म्हणणारी माणसं नसतात. ती जनावर असतात. ती जनावर असतात. आणि म्हणून प्राचार्याच्या या संस्कृतीमध्ये अनेक प्राचार्य मी पाहिले. दुःख कैसे फूल झाले. रयत शिक्षण संस्थेच्या एका प्राचार्याचं चरित्र आहे. वाचलंय का कोणी स्टाफ मध्ये? बोले सर, दुःख कैसे फूल झाले. संस्थेसाठी बरंच काम त्यांनी केलं. संजू, एकदा तू दुःख कैसे फूल झाले वाच. माके यादव सरांनी लिहिलेलं आहे. संस्थेतले पदाधिकारी कशा प्रकारचं शोषण करतात, वेठीला कशा पद्धतीने जातात, आणि गरीब असला की त्याची मुंडी मुरगळून त्याच्याकडं कशी कसली कामं करून घेतात, हे त्या सरांनी निर्भीडपणाने मांडलेलं आहे. गुरु आहेत आमचे माके यादव, मराठीचे. तेव्हा अशी अनेक माणसं झाली. या सगळ्या परिसरामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करणारी चांगली चांगली माणसं करतात. कॉलेजला येऊन गेली, लक्षात घ्या. आणि म्हणून हा परिसर आम्हाला रयतचे विद्यार्थी म्हणून ओळखतो. त्याच्यानंतर मग आम्ही प्राध्यापक झालो. प्राध्यापक आणि प्राचार्य याच्यामध्ये प्र आहे. प्र म्हणजे तेजस्वी, प्र म्हणजे दिशा देणारा, प्र म्हणजे प्रकाशमान. हे सर्व वांगड नाही, लक्षात घ्या. सर ही सर्वोच्च पदवी आहे ब्रिटिशांच्या मधली, सर्वोच्च पदवी. पण तिथे कसं आहे, सर बी सारखाच आणि साधा मजूर काम करणार आहे तो पण सारखाच. इक्वॅलिटी आहे तिथे. स्त्री पण सारखीच, पुरुष बी सारखी. इक्वॅलिटी आहे, समानता आहे. आणि इथं काय आहे, हे आहे सगळं विषमतेचं माहेर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, हजारो वर्षे हा होणारा जो आमच्यावरचा अन्याय आहे, हा निवारण करण्याची क्षमता तुमच्यामध्येच आहे, स्वतःमध्ये आहे, आणि ती तुम्ही जागी करा. काय म्हणालो, हिंडतात गोगल गाई जग तोडवी त्या ना पायी, पै नाग विषारी फणा काढूनी डवलाने जायचे. त्या विषारी विचारी नागांना, या विचारांना धोपटण्यासाठी काठीचा आधार घेतला पाहिजे. भले तरी देव काशीची लंगोटी,
नाठाळाचे माथी हनुकाठी या विषारी विचारांना बाजूला करायचं असेल तर ज्ञानदेवानी दिलेली जी भगवी पताका आहे, त्या भगवी पताकाची जी काठी आहे ती आत्मसंरक्षणासाठी आहे, लक्षात घ्या. जी आंदोलनं बाहेरून आली, आक्रमणं आली आणि त्या आक्रमणामध्ये महाराष्ट्र सगळा पिचून चालला, ही वेदना समजली त्या एका शिक्षकाला, ज्ञानेश्वरांना शिक्षक म्हणतो, संत माऊलीला. आणि म्हणून यारे सारे एकत्र येऊन आपण आता लढलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. आणि म्हणून वारीला कोणाला बोलवावं लागत नाही, लक्षात घ्या. आणि वारकऱ्यांच्या हातामध्ये तो ध्वज संतांचा आणि ती काठी असते. का म्हटले वारकरी शब्दात? वारकऱ्यांच्या शब्दांवरती गदारोळ माजलाय सगळा. जो अन्याय अत्याचारावर वार करतो तो वारकरी. नुसतं एकादशी दुप्पट खाशी किंवा उपवास करून जगतो तो नव्हे. अन्याय अत्याचारावर वार करतो त्याला वारकरी म्हटलेलं लक्षात घ्या. आणि म्हणून विठ्ठलाचं रुपडं जे आहे ते महासमन्वय, या सगळ्या आपल्या संस्कृतीचा एक महासमन्वय म्हणजे विठोबा आहे, विठ्ठल आहे. विठोबाचं रुपडं जे आहे ते आज विशिष्ट मर्यादेमध्ये बंदिस्त करून टाकले. मी 5 वर्ष पंढरपुरामध्ये, हे ज्ञान देवाना, तुटका शब्द आहे, हे ज्ञान देवाना कसे कळत नाही. ज्ञानदेवाना म्हणत नाही बरं का मी. हे ज्ञानदेवाना कसे कळत नाही. कोण काही रेडा वेद गात नाही. जाणवे घालू नका त्या विठ्ठलाला, जाणवे घालू नका त्या विठ्ठलाला, विठ्ठलाला कोणतीही जात नाही. समतेचा पुरस्कार आहे तो, समभावाचा पुरस्कार आहे, समधर्माचा पुरस्कार आहे. आणि ही आपली परंपरा आहे, लक्षात घ्या. ही क्रांतिकारक परंपरा आहे. म्हणून त्या जुन्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पाहिजे. भाषा तर आणलीच मराठी, संस्कृत मध्ये होतं सगळं. त्या संस्कृतायझेशनला पहिला विरोध शिवाजी विद्यापीठामध्ये मी केला. आणि मग आता मनुस्मृती सुद्धा अभ्यासाला आली. कधी वाचली का तुम्ही मनुस्मृती? आणली बरोबर. बाळांनो तुम्ही जरा मनुस्मृती वाचा. प्रदीप गोखलेंनी लिहिलेली मनुस्मृतीची आवृत्ती आहे. साळुंकरनी मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती लिहिलेला आहे. तेव्हा विषमतेचा पुरस्कर्ता म्हणून प्रदीप गोखले यांनी लिहिलेला आहे. मूळ मनुस्मृती सुद्धा मिळते. तेव्हा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाळावी का लागली? स्त्रीला माणूस म्हणून नाकारलेला आहे या संस्कृतीनं. मनूच्या संस्कृतीनं स्त्रीला माणूस म्हणून नाकारलेला आहे. मनूच्या संस्कृतीनं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र, महात्मा फुल्यांच्या तत्वज्ञानाकडे यावं. महात्मा फुल्यांनी 4 वर्ण फक्त नाहीत म्हणाले, 5 वर्ण आहेत. 5वं वर्ण त्यांनी अतिशूद्र सांगितला. अतिशूद्र म्हणजे अस्पर्शित. स्त्री सुद्धा तिच्या मासिक पाळीच्या वेळी अस्पर्शित होते. त्या मासिक पाळीच्या वेळी तिला सुद्धा स्वतःलाच लाज वाटते. आपलं काहीतरी आपण मागच्या जन्मी पाप केले म्हणून हे आहे की काय. स्त्रीचा पुनर्जन्म ही तिची मासिक पाळी आहे, लक्षात घ्या. तिच्या पोटी जन्म होता आपला. माय माऊली आणि दुनिया लावली म्हणतात. आई नाही तर काही नाही, लक्षात घ्या. आम्ही शिकलो माणूस होण्यासाठी, आम्ही शिकलो आईच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी. ह्या बाळाची माऊली पंढरपूरला वारीला यायची, माझ्या घरी यायची, पोरा बाळांना आशीर्वाद द्यायची, तिचा जो बटवा काढायची आणि त्याच्यातून माझ्या बाळासाठी 4 आणे, 8 आणे, 50 पैसे हातावर ठेवायचे, आशीर्वाद द्यायची, लक्षात घ्या. वारी करता करता माऊली सोडून गेली. म्हणजे माणसं घडवण्याची ताकद ही आईमध्ये असते. आमचा बा दारू पीत नव्हता तवाची गोष्ट. कशासाठी शिकलो बघा. आमचा बा दारू पीत नव्हता तवाची गोष्ट
लहान होतो मी इमी चिमी आणि माझ्या बनी. मायनी बा रोजगारला जायची तर रोज कोर कोर भाकरी फडक्यात बांधून मी इमी आणि चिमीसाठी. दिसभर दारात नाही तर पाटलाच्या खेळात चालू असायचा आमचा खेळ अप्पड पापड धमक लाडूचा. जेव्हा धाकली चिमी रडायची मुकन तेव्हाच आमचा लोंढा वळायचा झोपडीतल्या वाकईकडं. तेव्हा मात्र ती वाळून कोळ झालेली असायची. मायनं भूक मारून रात्रीच ठेवलेली असायची. कधी मिठा संग तर कधी चिचच्या ओल्या पाल्याबरोबर मंगीवानी दिस चाललेलं. एक दिवस माझा बा पाटी पेन्सिल घेऊन आला आणि मला म्हणाला, पोरा उद्यापासून साळत जा रोजच्याला. ती देवळातली शाळा खूप आवडायची मला. आमची शाळा देवळात होती. देवळाच्या बाहेर बसायला लागायचं मला. विजय भीमवाला लक्षात घ्या. आम्ही सोसले म्हणून सांगतोय आम्ही तुम्हाला. देवळाच्या बाहेर आम्ही बसायचो. मास्तर आत शिकवायचे. पाण्याच्या भांड्याला हात लावायचं नाही पिंपाला. त्या पाणी वरून ओंजळीत ओतून प्यायचं. शाळेत सुद्धा हे आमच्या वाट्याला आलं. आणि म्हणून आम्ही गाव सोडलं आणि शहरात आलो. मी 7वीला एक पेटी घेतली लाकडी. घरात न सांगता कोल्हापूरला आलो. शाहू महाराजांच्या बोर्डिंगमध्ये दाखल झालो. शाहू महाराजांनी पहिली मोफत मुलांची शाळा जी सुरू केलेली त्या शाळेचा मी विद्यार्थी आहे. हे ऋणानुबंध कसे आहेत बघा. हे प्रबोधन घरापर्यंत पोहोचलेलं आहे. पहिला शिक्षक माझा वडील त्या परिसरातला. राजाराम महाराजांनी वडील पहिली पास झाल्यामुळं खाऊचा बॉक्स आणि दुसरीच्या वर्गाची पुस्तकं देऊन मूळ शाळेतून मडिलग गाव म्हणून त्या मडिलगेच्या केंद्र शाळेमध्ये आमच्या वडिलांना घातलं तिथं नेऊन. आणि म्हणून ते शिक्षक झाले. ते गुरुजी झाले. आता गुरुजी शब्द अजून सांगितला नव्हता. गुरुजी त्याच्यामध्ये गुरु आहे. गुरु मधला ह्रस्व आहे का दीर्घ आहे? आशीर्वादातला शी दीर्घ आहे काय ह्रस्व आहे? तीर्थरूपातला ह्रस्व आहे का दीर्घ आहे? काही नाही. आता लेखन बंद आहे. पत्र कोण कोणाला लिहित नाही लक्षात घ्या. ग तेज आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. अक्षरामध्ये सुद्धा ताकद आहे. ग तेज आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. र गतीचं प्रतीक आहे. र हे गतीचं प्रतीक आहे. आणि ज जीवन उन्नत करण्याचं, जीवन जागृत करण्याचं, जाणीवा जागृत करणारं हे ज आहे. तो गुरुजी म्हणजे जो ज्ञानी आहे दुसऱ्याला सज्ञानी करतो आणि त्याला प्रकाशमान करतो, प्रकाशाचा रस्ता दाखवतो, तो म्हणजे गुरुजी. आज गुरुजी बदनाम झाले. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये या अनुभवातून ती देवळातली शाळा खूप आवडायची मला. रोज गाणी म्हणून दाखवेन मी माझ्या मायला. माझी माय खळ्यागत बघायची. माझ्याकडे जणू पुस्तकातले अक्षर वाचावीत तशी. आईने चांगलं वाचलं पाहिजे. माझी माय खळ्यागत बघायची. माझ्याकडे जणू पुस्तकातले अक्षर वाचावीत तशी. एक दिवस मायला आजार झाला आणि मजुरीचा भार भावावर पडला. तशी मातीची मडकी रुसायची. घर बी गाठायचं भर ना. तरी माय सांगायची लेकरा लय साळाची. त्यानं बालिस्टर उशील आमचा. मला बी लय वाटायचं. फाटकी पानं वाकळच्या दोऱ्यात ठेवून 4 पानाची वय घेऊन शाळेत जाताना. एक दिवस रस्त्यावरल्या मुक्कामावरून आमचा भाव मूळच्या गरीबीला आजार घेऊन आला. त्यापासूनच आमच्या झोपडीला गिराण लागलं. आम्हाला पोटाशी धरीत माझ्या माईचं डोळं सारखं बाजू लागलं. आम्हाला पोटाशी धरीत माझ्या माईचं डोळं सारखं बाजू लागलं. आम्हाला पोटाशी धरत माझ्या माईचं डोळं सारखं बाजू लागलं. आईच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी आम्ही शिकलो आणि समर्थ झालो ते कर्मवीर भावनांच्या प्रांगणामध्ये. कशासाठी शिकायचं? आईच्या डोळ्यातलं निदान पाणी तरी पुसायला शिका. माणूस व्हायचं नंतर बघू. साधू आणि माणूस. कबीर काय म्हणतो? माणूस बनना कठीण है, साधू क्या बने. माणूस बनना कठीण आहे, साधू क्या बने. साधू या शब्दाचा अर्थ काय? शरीरातले, अंगातले, मनातले, डोळ्यातले सगळे शरीर भोग
धूम टाकतो, विजय मिळवतो, त्याला साधू म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून तथागतामध्ये पंचशील झालं की साधू 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 बुद्धिस्ट शब्द आहे. आता ही साधुगिरी बुवागिरी काय काय करायला लागली बघा. स्त्रिया बळी पडायला लागल्या, पुरुष बळी पडायला लागले. पुरुष स्वतःच्या बायका त्या बुवांच्या पदरी नेऊन बांधायला लागले. एखादी गरीब गाय कुंटल खाण्यात नेली जाते त्या पद्धतीनं. कोणाला काही लाज शरम निर्लज्जपणा वाटत नाही. जे जे होईल ते पाहत करावे, शक्यतो निर्लज्ज म्हणून बनावे, जगावे, अशा पद्धतीचा कलियुगाचा महिमा आहे. आणि या महिम्यामध्ये पुन्हा प्रकाशमान व्हायचं असेल तर ही जी प्रबोधनाची साखळी आहे ती पुन्हा प्रज्वलित करायला पाहिजे. म्हणून मी तथागत गौतम बुद्धाच्या अत्तदीप भाऊ पर्यंत गेलो. लक्षात घ्या, तुम्ही स्वतः प्रकाश बना, तुमच्या आजूबाजूचा अंधकार नाही सवय. तथागतानंतर अशोकाने केलेलं जे साम्राज्य आहे हे फक्त साम्राज्य नाही, ते महामानवतेचं साम्राज्य आहे. तथागत गौतम बुद्ध हे देशाच्या बाहेर गेले. आज जिथे युद्ध पेटले त्या भूमीमध्ये तथागत गौतमाचे शिक्षण आता आठवायला लागले. बुद्ध हवा, युद्ध नको. काय केलं या युद्धानं? बेचिराग करून टाकलं. 168 चिमुकल्या पोरींच्या वरती बॉम्ब पडल्यानंतर त्यांची जी ठिकऱ्या सगळ्या उडालेल्या आहेत, त्यांच्या ज्या शाख आहेत, त्यांच्या ज्या शालेय पुस्तिक म्हणजे पिशव्या ज्या आहेत त्या पिशव्या आणि त्यांचा फोटो शिष्टमंडळ जे पाकिस्ताननं बोलवलेलं होतं समेट घडवण्यासाठी सोबत घेऊन आले होते. ती माणसं आहेत, लक्षात घ्या. म्हणून तथागत गौतम बुद्ध त्यांच्यापर्यंत पोहोचलेला होता. ही क्रूरता हिंस्रता वाढत चाललेली आहे. अहिंसा हा मूलमंत्र तथागत गौतम बुद्धांनी या भूमीला दिला. शांती हा मूलमंत्र तथागत गौतम बुद्धांनी इथं दिलेला आहे. आणि म्हणून कर्मवीरांनी संस्थेचं बहुजन हिताय बहुजन सुखाय गरीब धरलं. आणि आता अत्तदीप भव, तुम्ही स्वतः प्रकाश व्हा, तुमच्या आजूबाजूचा अंधकार नाहीसा होईल. तेव्हा ह्या सगळ्या पाण्यापर्यंत आपण आलो. अशोकानं सुद्धा पाणी पेटवलं. कसं पेटवलं? अशोकानं संग्राम कशासाठी केला? तथागत गौतम बुद्धानं जो संग्राम केला तो पाण्यासाठी केला. भाकड कथा सांगितल्या जातात. त्याला एक आजारी भेटला, त्याला एक महारोगी भेटला, त्याला आणि अमुक्त एक भेटला. ही 3 भेटल्यामुळं तथागत घर सोडून संन्यासाला बाहेर पडला आणि मग त्याला ज्ञान प्राप्ती झाली. या भाकड कथा आहेत. चुकीचे इतिहास लिहिले जात आहेत, चुकीच्या मांडण्या केल्या जात आहेत. तथागत गौतम बुद्धाने केलेला संग्राम हा पाण्यासाठी संग्राम आहे. शाक्य आणि कोल्हे 2 अंश दरवर्षी त्यांची मारामारी पाणी नदीचं, आम्हाला काय तुम्हाला. आज असंच होते, मला काय तुला घाल कुत्र्या. असं होऊ देणार नाही म्हणले तथागत. कोणाला पाहिजे पाणी? या शाक्यवंशीय मुनी गौतम बुद्ध आणि कोलीय त्यांचे भाऊबंद. राज्य सिंहासनासाठी चाललेला संघर्ष आणि तो पाण्याचा वाद, त्या पाण्याचं वाटप समान झालं पाहिजे अशी अट तथागत गौतम बुद्धांनी केली. आणि त्याच्यासाठी मी माझं राज्य सिंहासन सोडतो, राजकुमारपद सोडतो. त्याग केल्याशिवाय माणसाला काही मिळत नाही. लक्षात घ्या, समर्पणाशिवाय माणूस जिवंत राहत नाही. मरावे परी कीर्तिरूपी उरावे का म्हटलेलं आहे की त्याची कृती जी आहे ती कृती शिल्लक राहते. धर्मवीर भाऊराव पाटलांना आपण नतमस्तक होतो त्यांच्या समोर. कारण आहे, महात्मा फुल्यांचं नाव काढलं की काही ना काहीतरी आपण बदल केला पाहिजे असं वाटतं. तेव्हा हे तथागतांनी केलेलं बंड जे होतं ते पाण्यासाठी. सम्राट अशोकाने सुद्धा कलिंगचं युद्ध थांबवले, हिंसाचार त्यांनी सोडला आणि तथागताचे शिकवण जी आहे ती आचरणात आणली. आणि अशोकाने जगभर सगळा बुद्ध धर्म पसरवला. आता पाणी थंडगार, कसं वातावरण आहे, आता पाणी थंडगार फ्रीज मधलं. आता पाणी उसासत नाही, आता पाणी हुंकारत नाही,
आता पाणी वेदना सहन करते. पाणी बोलत नाही, पाणी हुंकारत नाही, आपल्याच टिर्या बडवीत. कसं आहे, लई खुश झालो की आपण कसं करतो, वा, आपल्याच टिर्या बडवीत, आपल्याच गोपन मिठीत, फक्त टिचक्या वाजवण्यात सारे मग्न. आणि म्हणून ह्या पाण्याला पुन्हा एकदा पेटवलं पाहिजे. सम्राट अशोकाच्या शिवारात अशोक क्षत्रिय होता, तथागत गौतम बुद्ध क्षत्रिय होता. हा क्षत्रिय बाणा जो आहे, हा क्षत्रिय बाणा विसरून गेलेले आहेत लोक. आणि म्हणून एक आपण सारे सख्खे भाऊ, पण एकमेकाला हळूहळू खाऊ. काय युगधर्म आहे, आपण म्हणतो विज्ञान धर्म आहे, जाहिरात धर्म आहे, युग आहे, अमुक युग आहे, तमुक युग आहे, कलियुग आहे. अरे पण माणूस युग कधी होणार? माणूस युग तिथे कुठं आहे? 33 कोटी देव झाले या महाभारतात, 33 कोटी देव झाले या महाभारतात, बुडत्या दलितांना त्यांनी ना दिला हात. आणि म्हणून विषमतेचं माहेरघर असलेल्या या संस्कृतीला बाबासाहेबांनी विषमतेचं माहेरघर म्हटलेलं आहे. आणि या विषमतेच्या माहेरघरामध्ये गडी आहे, ही गडी, आणि त्या गडीला जिना नाही. ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तिने लोके श्रेष्ठ. ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोके श्रेष्ठ. क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्यांनी आपल्या आपल्या पायरीप्रमाणे राहायचं. रोटीबंदी, बेटीबंदी, आचारबंदी, विचारबंदी, हे सगळं बंदी. आणि त्याच्यानंतर मग शूद्रानंतर अतिशूद्र. अतिशूद्रामध्ये स्त्रियांना महात्मा फुलेंनी घातलं आणि अस्पर्शित, अस्पृश्य, बहिष्कृत गावाबाहेर राहणार. पुन्हा आपण विठ्ठलरामजी शिंदे यांच्याकडे येऊया. विठ्ठलरामजी शिंदेनी डिप्रेस्ड क्लास मिशन संस्था स्थापन केली. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न त्यांनी ग्रंथ लिहिला, आपण तो जरूर वाचा. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न त्यांनी ग्रंथ लिहिलाय. आणि ही अस्पृश्यता निर्माण कशी झाली, सारखं तुम्ही बाबासाहेबांचं सांगताय, बाबासाहेबांचं सांगताय असं म्हटलं जातं. ही अस्पृश्यता कशी निर्माण झाली त्याचा सिद्धांत विठ्ठलरामजी शिंदेनी सांगितलेला. महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी यांनी जगभरातल्या धर्माचा चिकित्सक अभ्यास केला, वर्णनात्मक अभ्यास केला. महर्षी शिंदेनी वर्णनात्मक अभ्यास केला. ते गेले वेगवेगळ्या देशामध्ये. मुस्लिम धर्म काय आहे, ख्रिश्चन धर्म काय आहे, ज्यू धर्म काय आहे, यहुदी धर्म काय आहे, पारशी धर्म काय आहे, पाहिलं त्यांनी. पण धर्माची चिकित्सा करणारा एकच माणूस होता, तो म्हणजे पहिला तथागत गौतम बुद्ध आणि दुसरं बाबासाहेब आंबेडकर. जगभरातल्या धर्माची चिकित्सा केली आणि मग ते बौद्ध धर्मापर्यंत आले. जगभरातल्या विचारवंतांची 700 पुस्तकं वाचली, 700 ग्रंथ वाचले आणि संविधान निर्मिती त्यांनी केली. संविधान निर्मितीचं कार्य जे आहे करण्यासाठी त्यांनी जी प्रचंड मेहनत केली आणि किती दिवसात राज्यघटना लिहिली. आपण 18 तास वाचन केलेलं आहे. राज्यघटना कुणी बघितली, बोटवरती करा जरा. प्रबोधन हे असं असतं, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. भारतीय राज्यघटना संविधान बघितलंय कुणी? एक. त्या लाईन मध्ये 1-2 हात वरती येतात, मधल्या लाईन मध्ये नाही, इथे नाही. अंधारात कोणतरी आहे वा दिवा, अत्तदीप भव. वा, स्वतः दिवा पण अंधकार नाही सवयी. इकडे प्राध्यापकांच्या मध्ये मी विचारतोय, कुणाच्या घरात संविधान? स्टेजवर बसले यांच्याकडे किती जणांच्याकडे संविधान? वा, अरे टाळ्या वाजवा जरा.
आमचे गुरुजी, आचार्य, प्राचार्य, प्राध्यापक तुमच्यापेक्षा 4 पावलं पुढे आहे. हे घरात आहे म्हणजे दिशा दाखवणं म्हणजे काही नाही. सगळ्या हक्कांचा जाहीरनामा म्हणजे संविधान आहे. त्याच्यात रोजगाराचा हक्क आहे, श्रमाचा हक्क आहे, मानवतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, समतेचा हक्क आहे, बंधुतेचा हक्क आहे, धर्मनिरपेक्षतेचा हक्क आहे, सर्व धर्म समभावाचा हक्क आहे. प्रत्येकाला सगळी स्वातंत्र्य मुक्त आहे, मुक्त स्वातंत्र्य. आणि म्हणून श्रीरामपूरमध्ये मुक्त व्यासपीठ नावाची संस्था स्थापन केली आणि तिथे मी व्याख्यानमाला चालवतो. म्हणजे माणूसाचा असा पेटत जातो आणि पेटत जात असताना त्याच्या प्रकाशामध्ये समोरची विद्यार्थी वर्ग सुद्धा प्रज्वलित होतो, लक्षात घ्या. आणि म्हणून प्राचार्य होतो. CAGB वरती 25 वर्ष काम करणारी पोरं मी पाहिलेली आहे. कोंडराव म्हणून होते अर्थशास्त्राचे, पांडवनगर कॉलेजला माझ्यावर. आयुष्यभर रिटायरमेंट CAGB वर झाली माणसाची. अर्थशास्त्र विषय मराठीचा असता तर सोडून द्यावं. आता काय मराठीला पोरं घेऊन कशाला मराठी काय आणि अमुक आणि तमुक. पण भाषा सगळ्या ज्ञानाचा कुंभ आहे. भाषा हा पाया आहे. ज्याची भाषा चांगली त्याचे सगळे विषय चांगले. त्यातल्या त्यात मातृभाषा ज्याची चांगली तो सगळ्या जगाला पूर्ण उरतो. मातृभाषेत जी जाणीव, जागृत जाणीव होते, प्रबोधन म्हणतात. प्रबोधन त्यामध्ये प्र आहे, विशेष आहे, तेज आहे. बोध म्हणजे जाणीव. कितीही ठोकलं तरी सुद्धा काही हो नाही का चू नाही अजिबात. आणि म्हणून प्रबोधन म्हणजे आता त्याला उद्बोधन कोर्स नाव दिलंय. प्राध्यापकांना उद्बोधनाचा कोर्स आहे, ओरिएंटेशन. आणि त्याच्यासाठी वेतनवाढीसाठी काय आहे, रिफ्रेशर. थांबा, पुण्यातली भाषा कशी नाही आला, या काय करू, चहा की सरबत नाही, घरातली साखर संपली म्हणून म्हटलं. मग त्या पाहुण्यानं दार बघितलं ना पाठीमागच्या बाजूला की त्या मागच्या दारावर लिहिलेलं असतं, आला पण जाणार केव्हा. कोणतरी छोटं पोरगं लगेच येतं, म्हटलं काका रिझर्वेशन केलंय ना जाण्याचं, गर्दी लई खूप असते आणि प्रवास फार कठीण झालाय. ही पुणेरी संस्कृती. चहा पण नाही, सरबत पण नाही आणि बसायला जागा नाही. म्हणून वाङ्मय यायला पाहिजे, मराठी पाहिजे. एक कथा आहे आणि त्या कथेमध्ये एक दुबळी बहीण आहे आणि ती श्रीमंत असलेल्या भावाकडे जाते. भावाच्या बायकोला नको एवढा, आता माज हा शब्द येतो, लक्षात घ्या. अलीकडे जे समाज व्यवस्थेमध्ये दिसतंय तो माज दिसतोय, लक्षात. माज, मस्ती, उन्माद. प्रेम कुणाच्या डोळ्यात दिसतंय, प्रेम कुणाच्या डोळ्यात दिसतंय का, नाही दिसत. आता तर ते करायचं नाही, बंदी आहे. नवऱ्यानं बायकोवर प्रेम करायचं नाही आणि बायकोनं नवऱ्यावर प्रेम करायचं नाही. आणि जन्मोजन्मीच्या गाठी, बंधनं, ही अशी बंधनं लागल्यामुळं माणसांपासून दुरावत चाललेली आपल्याला दिसून येत आहे. कुटुंब दुरावलेलं असेल तर समाज दुरावलेला असेल, नवरा बायको दुरावलेले असतील तर सगळं कुटुंब दुरावलेलं असेल. तेव्हा ही माणसं सांगणं हे प्रबोधनातून होतं. आणि म्हणून उद्बोधन, रिफ्रेशर. पुन्हा तो घरातच प्रसंग येतो, थांबा आलेच, वॉश घेऊन फ्रेश होऊन येते. काय भाषा आहे, वॉश घेऊन फ्रेश होऊन येते. तोपर्यंत पेपर वाचा.
ही घरातली भाषा बदलली. तो काय म्हणतो, माझी वाट बघू नकोस, माझी खूप महत्वाची काम आहे. कारण बैठकीच्या ठरलेल्या वेळा असतात. दारूचा विषय का काढला मी, आमचा बा दारू पित नव्हता तवाची गोष्ट लहान होतो. आम्हीची मी इमीची मी मायनी बा रोजगारला जायची रोज. दारू हे घराला लागलेलं ग्रहण आहे, लक्षात घ्या. आणि आज पैसा ज्याच्याकडे मुबलक आहे त्याच्यासाठी वाईन फॅक्टऱ्या काढलेल्या आहेत. मला आश्चर्य वाटलं, या गोष्टीची नोंद करतोय मी. संजय, शिवाजी कॉलेज सातारामध्ये आयडियल बार हाऊस, नव्या इनोव्हेशन. अरे काय इनोव्हेशन, नॅक म्हणतो काय इनोव्हेशन करा, दारू पाजा सगळ्यांनी. लॉजिंग, बोर्डिंग आणि कॅटरिंगचा व्यवसाय. कॅटरिंग खानावळ चालवणे. काय हे नवीन अभ्यासक्रम. तुमचे प्राचार्य साहेब मला म्हणाले, डेअरी टेक्नॉलॉजीचं सर तुम्हाला दाखवतो, आमच्याकडे युनिट आहे, एआयचं युनिट आमच्याकडे आम्ही केले. सांगितलं त्या डेअरी टेक्नॉलॉजी म्हणून 12वी झालेला माझा महोत्सव या कॉलेजचा नगर जिल्ह्याचा शेती अधिकारी म्हणून आता रिटायर्ड झाला श्री जाधव, माझी विद्यार्थी इथला. तो 12वी होऊन तो राहुरीला गेला, लक्षात घ्या. आणि राहुरीतून एमपीएससी परीक्षा देऊन, साहेब राहुरीतून एमपीएससी परीक्षा देऊन तो जिल्हा बियाणे अधिकारी म्हणून त्याची निवड झाली. आज संचालकाचा असिस्टंट म्हणून निवृत्त झालेला आहे. आणि जिथं जाईल तिथं आम्ही कामं उभी केलेली आहेत. नगर हे माझं माहेर असल्यासारखं आहे. नगरमध्ये माझी फार ऋणानुबंध आहे. माझी नोकरी जी आहे ती नगरमध्ये श्रीरामपूर कॉलेजला झाली, त्याच्यामुळे असा विद्यार्थी घडवता आला आणि अनेक विद्यार्थी असे घडवता आले. तेव्हा या स्टेजवरती रामदास शेटे सरांचं मी नाव घेतलं, हे आदरपूर्वक मी नाव घेतो. त्याच पद्धतीने मला कोपरगावला शंकरराव काळे साहेबांनी मला बोलवलं. कर्मवीर भाऊराव पाटील वक्तृत्व स्पर्धेमध्ये विजेते असलेल्या मुलांनी जरा बोटावरती करा. जो राज्य स्तरावरचा 1 नंबरचा करंडक आणि 15,000 रुपयाचं बक्षीस ज्या वक्तृत्व स्पर्धेला असतो. या वक्तृत्व स्पर्धेचा सांस्कृतिक प्रमुख असताना मी फाउंडेशन केलेलं आहे. पहिली स्पर्धा काळे साहेबांनी सांगितलं की आमच्या कोपरगावला जायला पाहिजे. पहिली स्पर्धा कोपरगावला घेतली आणि महाराष्ट्रातले सगळे आलेले. 3 दिवस स्पर्धा चालते आज सुद्धा, आता 2 दिवसावर आले. 3 दिवस स्पर्धा. मुलं आता तुम्ही जसे येतात लांबून लांबून, रयतचा परिसर हा 7 वाजल्यापासून फुलत जातो. प्राध्यापक 7:30 पर्यंत येतात. काही जण त्याच्या आधी येतात. संस्थेतली 33 वर्ष नोकरी केली. मास्टरवरती पहिली सही प्राचार्याच्या आधी सुद्धा, प्राचार्य नंतरच करायचे, माझी सही प्रत्येक कॉलेजच्या मास्टरवर माझी सही आहे. ज्या ज्या ग्रंथालयात गेलो त्या ग्रंथालयात मी वाचलेलं रजिस्टर जे आहे तेवढी पुस्तकं कुणी वाचलेली नाहीत. आज सुद्धा सांगतो, नॅकनं नोंद केलेली आहे या वाचनाची माझ्या. आणि वाचलो म्हणून वाचलो. वाचायचं कशासाठी? वाचन हे वाचवतं, प्रकाशमान करतं. आणि म्हणून हे अनुभव तुम्हाला सांगतो की काळे साहेब 3 दिवस खुर्ची टाकून स्पर्धा ऐकत बसलेल्या होत्या आणि सूत्रसंचलन माझ्याकडे होतं. आता खूप छान सूत्रसंचलन करता. मी मगाशी इकडे तिकडे बघायला लागलो होतो. सूत्रसंचालक अशा अंधारात बसवणार. सूत्रसंचालकांना रसिकांचे डोळे दिसले पाहिजेत. रसिक जिवंत आहे, जागृत आहे, मेलाय काय, काय झाले, मड झाले कळलं पाहिजे. आणि म्हणून शब्दानं पेटतात घरदार माणसं सुद्धा. झोपलेला असेल त्याला जागा करणं, जागा असेल त्याला उठून बसवणं, उठून बसलेला असेल त्याला चालायला शिकवणं, आणि चालत असेल त्याला धावायला शिकवणं. हे रयतेचं ब्रीद आहे. हे बाबासाहेबांचं ब्रीद आहे. हे जटालाचं ब्रीद आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्रीद आहे. पुनबी शब्दाबद्दल अर्थ जावं आहे. पुनबी, मला दाखला काय तुला दाखला, हे पुरावा काढा, ते पुरावा काढा. 50 वर्षाच्या पूर्वीच
अरे मागचं जसं उकरत जाल तसा मोगलाचा इतिहास येतो. इथला 7-12 आणि सगळ्या नोंदी ज्या आहेत त्याला शिस्त लावण्याचं काम मोगलांनी केलं. महाराष्ट्रातले पायवाटा होत्या नुसत्या. महाराष्ट्रातले रस्ते दिल्लीत बसून अकबरानं सगळा नकाशा केला. लक्षात घ्या, पहिला नकाशा इंग्रज यायच्या आधी मोगलांनी तयार केलेल्या भारताचा. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी आली आणि भाषाकोश, नकाशा हे सगळं मोल्सवर्थ पासून सुरू झालं. आणि भारताचा इतिहास खऱ्या अर्थाने जतन कोणी केला? ग्रीकांनी. ग्रीकांच्या संस्कृतीमध्ये, लायब्ररीमध्ये आपले खरे वेद आहेत, तिथून आणावे लागले. त्यांचं ट्रान्सलेशन वेगवेगळ्या भाषांमध्ये झालेलं होतं. ग्रीकांनी आपला इतिहास भारताचा जो आहे तो सांभाळलेला आहे. इंडिया हे नाव उगीच आलेलं नाही. इंडिका, सिंधू नदीच्या परिसरामध्ये असलेली ही संस्कृती जी आहे ही वरून बघितल्यानंतर किंवा सागरातून बघितल्यानंतर चंद्राच्या कोरीसारखी दिसते. चंद्राच्या कोरीसारखी दिसते. आणि म्हणून इंडिका, चंद्रकोर, इंडिया हे नामकरण झालं बाहेरच्याकडून. तसं बाहेरच्या माणसांच्याकडून हिंदू हे नामकरण झालेलं आहे. कुठल्याही वेदामध्ये हिंदू हा शब्द नाही. हिंदू आज संघर्षाला प्रेरणा देणारं एक ज्वल जहाल प्रेरणा सूत्र आहे. हिंदू कर्मकांड करायला लावणारं सूत्र नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू बिल कोडातून मांडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू बिल कोडावर निषेध करायचा आणि टीका करायची म्हणून लिहिलेलं नाही, केलेलं नाही. 1935च्या येवलेच्या सभेमध्ये ते म्हणाले, जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही. 35 पासून पुढची आंदोलनं झाली. त्यात नाशिकचं काळ मंदिर प्रवेश झालं. प्रत्येकाच्या मुखामध्ये आता राम आहे. प्रत्येकाच्या मुखामध्ये राम आहे. तो हृदयामध्ये राम यावा. प्रत्येकाच्या हृदयात तो राम वसावा. राम या शब्दाची हाक माणसाला जाग करते. माणसाला जाग करते. श्रावणबाळ कावड घेऊन, कावडीत आई बापाला घेऊन जात असताना मध्येच त्याचा अंत होतो. दशरथाच्या बाणानं तो घायाळ होतो आणि त्याचे आई वडील जे शोकाकुल होतात आणि त्या आई वडिलांना पाणी घेऊन दशरथ राजा तिथे जातो. आवाज ओळखणार म्हणून मौनम सर्वार्थम साधनम अशी काही कृत्य असतात ती सगळ्या जगासमोर मांडायची नसतात. काही गोपनीय ठेवायचं असतं. तरी सुद्धा तो बोलत नाही. थरथरत्या हाताने पाणी जे आहे, पाण्याचं जे भांडं आहे ते पुढं करतो आणि स्पर्श त्या माऊलीला होतो, माऊलीच्या हाताला होतो. स्पर्श पित्याच्या हाताला होतो आणि मग ते तो श्रावणबाळ नाहीस. ते डोळस, आंधळी असलेली माणसं डोळस आणि आजचे डोळस आंधळे आहेत. हा इतिहास आहे, हा भूतकाळ आहे. महाभारत हा इतिहास आहे, लक्षात घ्या. आता त्याच्यावरती काव्य अमुक तमुक चाळी खंडकाव्य, संत पंत तंत ते सगळं रचलं गेलं. पण त्याचा माणूस भाव जो आहे तो माणूस भाव सांगायचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून या सगळ्या माणसाचा शोध ही आपली भूतकालीन संस्कृती करते आहे. ती आणून ठेवली होती आता आपल्यापर्यंत. पण पुन्हा एकदा माणूस विनमुख झालेला आहे. माणूस कुठे दिसत नाही आणि जिवंत तर तो अजिबात नाही. दिसते काय? नुसती गर्दी दिसते. नुसती गर्दी. गर्दीला डोकं नसतं.
आणि डोकं नसणाऱ्या माणसांना सारखं सारखं सांगावं लागते, उद्या आला पाहिजे लवकर, ड्रेस कोड झाला पाहिजे, नाही तर दंडात्मक कारवाई, मोबाईल बंद. मोबाईल बंदचा प्रोजेक्ट राबवला मी नाट्य कमिटीसमोर नंतर कॉलेजमध्ये, उपरी कॉलेजमध्ये. मुलांनी मोबाईल कॉलेजमध्ये वापरायचा नाही. जो मोबाईल वापरणारा सापडेल त्यांना आणायचं, एका हॉलमध्ये कोंडायचं आणि त्यांना चरित्र जी आहेत महात्म्यांची सगळी चरित्र द्यायची, धर्मग्रंथ द्यायचे, संविधान द्यायचं, वाचायला लावायचं. एक पूर्ण पुस्तक वाचून त्यानं लिहायचं. त्यांनी उपक्रम जो सुरू केलाय तो असा आमच्यापासून पाजरत पाजरत त्यांच्यापर्यंत आला. महात्मा फुल्यांनी शिक्षण पद्धतीवरती टीका केली होती. महात्मा फुले काय म्हणाले, पाजरत पाजरत शिक्षण पद्धती. पंतोजींची शिक्षण पद्धती जी होती ती अशी होती की आधी शिकला पाहिजे कोण, ब्रह्म जाणणारा ब्राह्मण शिकला पाहिजे. मग ब्राह्मण एकदा शिकला की मग ते त्याचं ज्ञान जे आहे पाजरत पाजरत सगळ्यांच्यात उतरेल. ब्राह्मण वैश्य शूद्र शूद्रापर्यंत आलं, अतिशूद्रांना काय. म्हणून पहिली मुलींची शाळा, मुलीला अस्पृश्य म्हणजे स्त्रीला अस्पृश्य अतिशूद्रांच्या यादीमध्ये महात्मा फुलेंनी घातले. तिची वेदना जी आहे ती वेदना त्या शिक्षकानं ओळखली. एका शाळेचं इन्स्पेक्शन चालू असतं आणि साहेब तपासायला आलेले असतात. न्याय म्हणजे ही अशीच प्रक्रिया आहे सगळी. शिक्षक आणि कवायत, मला वाटलं काय बाहेरच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम होतो की काय, कवायत बिवायत करून दाखवतात काय. मला कवायत सुरू होते वर्गातच, आदेश देतात गुरुजी, एक साथ नमस्ते, आणि मग सुरू होतं तिथं कवायतीचे प्रकार सुरू होतात. आणि प्रकाश त्यातल्या प्रकारातला एक प्रकार जो आहे तो तुम्ही केले असतील, एक खाली अंगठे करून 2 3 4. ह्या प्रकारामध्ये पुढच्या रांगेमध्ये बसलेले उभा राहिलेले जे होते, एक हात वर केला, 2 ला अंगठे धरायला लावले 2. पण पहिल्या रांगेतल्या एका कोपऱ्यामधला एक विद्यार्थी जो होता त्यानं काय केलं, आपला हात उचलला आणि पुढच्याच्या पाठीवर ठेवला. पुढच्याच्या पाठीवर ठेवला म्हणजे ढुंगणावर ठेवला. स्पष्ट कळतंय का? तुकोबा म्हणतो, भले तरी देऊ कासेची लंगोटी. ढुंगणावर ठेवला. लगेच दुसरा विद्यार्थी त्याच्या पाठीमागे जो होता त्यानं आपला हात उचलला, त्याच्या ढुंगणावर ठेवला. 60 विद्यार्थी होते. 60 विद्यार्थ्यांनी आपापल्या म्हणजे शेजारच्या ढुंगणांवरती हात ठेवले. गुरुजी, आता तुम्ही तिकडे आहात, गुरुजी असे होते बघा, असे 1 2. गुरुजी असा वाकला होता. शेवटच्या पोरानं गुरुजीच्या ढुंगणावर हात ठेवला. परंपरा रूढी, परंपरा रूढी कशा असतात बघा. परंपरा रूढी कशा असतात बघा. गुरुजींच्या ढुंगणावर हात ठेवल्याबरोबर गुरुजी चाच पडून उठला, खांदळायला आला. असं कसं काय पोरांनी केलंय. साहेब सजग होता. साहेब हा तुमच्याकडे तोंड करून असतो. साहेबाला दिसतं सगळं. साहेब पुढे तोंड करून होता, गुरुजी काय झालंय, हे काय नवीनच प्रकार मी बघायला लागलोय. आणि हे असं आहे का कुठे पुस्तकात. पुस्तकी ज्ञानावर जास्त विश्वास आहे का कुठे, दाखवा मला. आम्हाला नाही साहेब माफ करा, हे पाठीमागच्या पोराने केल्यामुळं मी बी केलं. ज्या शाळेतले शिक्षक प्रतिगामी आहेत त्या शाळेतले सगळे विद्यार्थी सुद्धा प्रतिगामी होतात. लक्षात घ्या. शिक्षक हा प्रबोधनवादी, जागृत, संवेदनशील, सजग, जाणीवेचा पाहिजे. तरच तो जाणीवा जागृत करतो. आणि म्हणून पथनाट्याला या म्हटलं की घर भरून जायचं माझं. त्या पथनाट्यातल्या नाटकातले अनेक पारितोषिक मिळवणारा हा विद्यार्थी आहे माझा.
माझं घर मोकळं असायचं. मी दत्तक प्रत्येक कॉलेजवर 10 विद्यार्थी मी दत्तक घेतल्याचं. नाटकाच्या तालमीपासून ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे सगळे मराठी शाळेची की आजूबाजूला राहणारी पोरं सुद्धा या पोरीच्या पाठीमागे यायची, बाबा आमचा पण डान्स बसवून घ्या. आता नुसते डान्सच होतात, अर्थहीन. नाचणं, गाणं, झिंगणं म्हणजे उत्सव प्रधानता. अरे काय, हे माणसाचं कर्तृत्व नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून साहेब डोळस पाहिजे. आपलं नशीब चांगलं आहे, या परिसराचे मामलेदार तहसीलदार, त्यांना म्हटलं जातं तालुका दंडाधिकारी. त्यांच्याकडे असलेली जी पॉवर आहे ती पॉवर त्यांच्या अक्षरामध्ये आहे. एक सहीच लागते फक्त. ते समोर आलेल्या त्या सेवकाकडं डोळ्यात बघतात फक्त, काम योग्य केलंय का नाही. प्रशासकीय सेवा कशी करायची असते बघा. बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही प्रशासक बना, गुलाम बनू नका. प्रशासकाची नजर जी असते ती अशी चौफेर असते, सजग असते, जागृत असते आणि जिवंत नजर असते. डोळ्यात डोळे घालून पाहायची हिंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे होत नाही, लक्षात घ्या. त्यांनी जे सांगितलेलं आहे, एक मत एक मूल्य, त्याला कुणी आव्हान देऊ शकलेलं नाही. आता चोऱ्या व्हायला आहेत तरी माणसं गप आहेत. मतदानामध्ये भेसळ व्हायला लागलेली आहे तरी माणसं गप आहेत. ही बांधावरची माणसं गातात रोज भुकेची गाणी, सूर्य उगवतो त्यांच्यासाठी घेऊन रोज अत्याचाराची कहाणी. शेतकरी कुठपर्यंत आहे? 7-12 कोरा होईपर्यंत साहेब शेतकरी आहे. 7-12 सबसिडी मिळेपर्यंत शेतकरी आहे. पण देशात आंदोलन पंजाबच्या शेतकऱ्यांनी जे उभं केलं, महाराष्ट्र सहभागी नव्हता, लक्षात घ्या. त्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला असता तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे सातबारे कधीच कोरा झाले असते. आज नाही बाळा उद्याला येईल, अशा पद्धतीनं तोंडाला पानं पुसायचं काम चालू आहे. प्रबोधन उद्बोधन करणारी महामाणसं आहेत. महात्मा फुलेंनी आता स्त्रियांचा जो उद्धार केला तो काय केला? हे शोपन फार वाईट रीती रिवाज रूढी कशी असते, डोंगणावर हात ठेवल्यामुळं अनेकांची डोंगणं बघायचा शाप आहे तो, डोंगणं बघत बसणं. पण लोक मिटक्या मारतात. महात्मा फुलेंनी विधवांचं केश ओपन जे आहे बंद केलं. केश ओपनाची प्रथा ही ब्राह्मणांच्या मध्ये होती. तिनं केस तर काढायचं का? किती विद्रूप दिसली पाहिजे. तिनं पांढरी साडी नेसायची, तिनं अंधारात राहायचं, तिनं शिळपाकच खायचं, तिनं बाहेर प्रकाशात यायचंच नाही. विधवा प्रथा. या विधवेच्या विरोधामध्ये आणि सतीच्या विरोधामध्ये बंगालमध्ये आली क्रांती झाली. राजा राममोहन रायांनी ब्राह्मण समाजाच्या वतीनं सतीची चाल बंद करा असं इंग्रजांना सांगितलं. ती शिवाजी महाराजांनी त्याच्या आधीच बंद केली होती प्रतिकात्मक. जिजाऊला शिवाजी राजांनी सती जाऊ दिलं नाही. आई तू आहेस तोपर्यंत मी आहे, तू गेलीस की मी पण नाही. आई असते तेव्हा सर्व काही असते, आई नसते तेव्हा काही नसते. आम्ही त्या दिवशी भावंडांनी घेतली चादर ओढूनी, आईची माया समजुनी. आता आई पण नाही आणि आईची माया सुद्धा नाही. नारायण सुर्वे म्हणतात. तेव्हा हे आई महात्म्य जे आहे हे महात्मा फुलेंनी त्या विधवांचं केश ओपन बंद केलं. कसं केलं? 500 नायकांचा संप घडवून आणला. त्यांना बायकांना सांगत बसले नाही, ज्यांच्या घरात विधवा आहेत त्यांना सांगत बसले नाही. कारण केस कापण्याचं काम फक्त सलूनवालाच करतो, म्हणजे नाभिक करतो, लक्षात घ्या. आणि मग त्याच्यासाठी त्याला दक्षिणा वगैरे हे सगळं मिळायचं. फुलेंनी नाभिकांना प्रबोधन केलं. म्हणाले वस्तारा बंद. आज काय काय बंद करतात माणसं? सगळं बंद, पण खाणं नाही, पिणं नाही, चालणं बंद करतील. पोताळा एवढा जरी वाढला तरी सुद्धा जागा सोडणार नाही. आणि म्हणून हे बंद जे आहे
महात्मा फुलेंनी वस्त्रा बंद हे आंदोलन केलं. 500 नाव्यांचा सार्वजनिक संप घडवून आणला. 500 नाव्यांचा सार्वजनिक संप घडवून आणला. आणि माऊली तू शिकली पाहिजेस. एक मुलगी शिकली की दोन्ही घरात उजेड पडतो. आणि एक दिवा शिकला की तो एकाच घरात प्रकाश पडतो. म्हणून पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा असं म्हटलेलं आहे. असं असलं तरी सुद्धा एकुलता एक दिवा आणि तो कुठेही लावा. पण स्त्री तिला पुढे पत्नीचं रूप दिलं. ती पंथी आहे, घरातली पंथी. जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा सगळे काळोखात पडतात आणि आता आपलं कसं व्हायचं या चिंतेमध्ये येतात. ही मिणमिणणारी पंथी धिटाईनं पुढे येते आणि म्हणते सूर्याला, महाराज आपण गेलात तरी हरकत नाही, मी आहे ना, मैं हो ना, मी माझ्या परीनं मी उजेड देत राहीन. म्हणून उजेडाची दूत स्त्रीला केलं महात्मा फुलेंनी. बंडाचा झेंडा स्त्रीच्या हातात दिला. सावित्रीमाईला शिकवलं. पहिली शिक्षिका सावित्रीमाई झाली आणि त्याचं एक फार मोठा महावृक्ष या महाविद्यालयानं सावित्रीबाई स्त्री संमेलन अखिल महाराष्ट्र पातळीवरचं घडवून आणलं. मी ते उपक्रम पाहतोय आणि तुमच्या प्राचार्यांचं मी अभिनंदन करतो. लक्षात घ्या, ही निर्मिती, ही निर्मिती, या निर्मितीचा आनंद हा अलौकिक अशा स्वरूपाचा होता. तेव्हा फुले होते म्हणून उपक्रम झाला, सावित्रीबाई होती म्हणून उपक्रम झाला, बाबासाहेब आंबेडकर होते आहेत म्हणून त्यांचा उपक्रम होतो. आणि सगळ्यात जास्त तुम्ही आहात म्हणून हे सगळं घडतंय. तुम्ही जर नसाल तर आपण खूप वेळ मला सहन करता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या अनेक प्रसंगांना सजगतेने हात घालताना की आज बाबासाहेबांना नकार देणारी प्रवृत्ती वाढताना दिसून येते. त्या प्रवृत्तीचा निषेध जाहीरपणे मी करतो. बाबासाहेबांना नाकारणं म्हणजे संविधान नाकारणं आहे. आणि संविधानाचा प्रकाश ज्याच्या घरात आहे, ज्याच्या हातात आहे, ज्याच्या मनात आहे, तो भारताचा प्रतिनिधी. आम्ही भारताचे लोक अशी उद्देशिका आहे. आणि म्हणून सर्वांसाठी हे केलेलं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. या सगळ्या प्रबोधनामध्ये संतांचा वैचारिक वारसा जो आहे त्याचा एक लेख तुमचे प्राचार्य लिहित आहेत. त्याचा पुनरुच्चार मी करत नाही, पण तरी सुद्धा ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय फुललाशी वरली या रंगा. आता वरल्या रंगाला भुलणारी संस्कृती किंवा जीवन जगणं चालत आलेलं आहे. ऊस वाकडा असला तरी सुद्धा तो गोड असतो. माणूस काळा असला तरी ते माणूसच असतं. माणूस गोरा असला तरी सुद्धा ते माणूसच असतं. आणि या माणसामधलं माणूसपण जिवंत ठेवणं हे आता तुमचं आमचं काम आहे. जाता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्त मी जी जागृत झालेली जनता आहे त्या जनतेचा मी प्रतिनिधी आहे. आणि म्हणून बदल कसा होतो बघा. जिथे जाणीव जागृत होते तिथे बदल होतो. गाव कुसातले दगडधोंडे फुलले आहेत विचाराने. उजळून गेलाय माळ इथला नव्याच आता प्रकाशाने. गाव कुसातले दगडधोंडे फुलले आहेत विचाराने. उजळून गेलाय माळ इथला नव्याच आता प्रकाशाने. एक झोत गाव कुसात, झोत बाबासाहेब आंबेडकर. एक झोत गाव कुसात काळोखाला चिरीत गेला. अंधार वेळा सहन करीत रात्रवेळी प्रकाशाला. अंधार वेळा सहन करीत रात्रवेळी प्रकाशाला. वृक्ष आता मोहरून गेलाय. पान हिरवं झालंय. आता कुठे विचाराचं गाव कुसावर भाळसा आलंय. आता कुठे विचाराचं गाव कुसावर भाळसा आलंय.
चाकरीचं ओझं फेकून, चाकरीचं गुलामीचं ओझं फेकून करार आता नवा केलाय. माणूस म्हणून जगण्यासाठी आम्ही हात पुढे केलाय. माणूस म्हणून जगण्यासाठी आम्ही हात पुढे केलाय. आता वर्तमानाकडे येतो. आता वर्तमानाकडे येतो. खूप छान टाळ्या वाजवल्या, धन्यवाद. म्हणजे आता मला काही म्हणजे बोलायला नको अशी तुम्ही सूचना केली. बरं, कुठे थांबायचं ज्याला कळतं तो वक्ता फार हुशार असतो. तो थांबत नाही. जरासा हलकं करतो तुम्हाला. लिंकन एकदा व्याख्यानाला गेले आणि गेल्याबरोबर ते उभे राहिले व्यासपीठावर आणि म्हणाले, लोक मी काय बोलणार आहे हे तुम्हाला माहित आहे. सगळे लोक म्हणाले हो. लिंकन म्हणाले, सगळं माहिती आहे ना तुम्हाला, मग माझं कामच सोपं केलं. मी आपला निघतो. संयोजकांना सांगतो, म्हणजे आता बोलायची काय हरकत नाही, सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा लोकांनी डाव केला, नाही नाही असं नाही होणार, तुम्ही आला बोललं पाहिजे. पुन्हा लोक हो, तुम्हाला मी काय बोलणार आहे ते माहिती आहे. काहींनी हो म्हटलं आणि काहींनी नाही म्हटलं. मग म्हटले पुन्हा माझं जरा सोपं काम केलं. ते म्हटले ज्यांना माहिती आहे त्यांनी, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगायचं. माझं काम संपलं, मी इथे थांबतो. नाही नाही म्हटले असं नाही, तुम्हाला पैसे देऊन इथं बोलवले व्याख्यानाला, ते पैसे तुम्ही फेडले पाहिजे. पुन्हा आवाहन केलं, लोक हो, मी काय बोलणार आहे हे तुम्हाला माहीतच आहे. सगळ्यांनी खालीमान घातल्या, हो नाही का सो नाही. अरे ज्यांना अजिबात काही माहीतच नाही, ज्यांचा कप रिकामाच आहे, पालता घडाचा आहे, त्याच्यावर पाणी ओतून काय उपयोगाचं, मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. आणि मग प्रेक्षकातले नम्रपणानं दोघ जण उभा राहिले आणि ते म्हटले, महाराज माफ करा, मला तुम्हाला आमचं ऐकायलाच पाहिजे, ऐकायचंच आहे आणि आपण बोलावं, आमच्याकडून चूक झाली. आणि मग व्याख्यानाला सुरू झाली. लक्षात घ्या. बोलू काय पुढं का थांबू? लोक हो, माझी फिर्याद मी तुमच्या जनतेच्या न्यायालयात आणलेली आहे. मला न्याय द्या. हिरा बनसोडेनं लिहिलेली कविता आहे. लोक हो, माझी फिर्याद मी तुमच्या न्यायालयात आणलेली आहे. लोक हो, मला न्याय द्या. शूर असलेल्या पतींच्या समेत माझं वस्त्रहरण झालं. माझं म्हणतोय मी कुणाचं नाव घेत नाही. माझं वस्त्रहरण झालं. सगळे फिदी हसत बसले. माझं संरक्षण करायला माझी अब्रू गेल्यानंतर मला वस्त्र पुरवलं गेलं. कसं वर्मावर बोट आहे बघा. अब्रू गेल्यानंतर मला वस्त्र पुरवलं गेलं. आणि म्हणून मी म्हणतोय, लोक हो, तुमच्या न्यायालयात मी फिर्याद घेऊन आलोय, मला न्याय द्या. की न्याय मागण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि न्याय मागणाऱ्यावरती अन्याय करण्याची परंपरा प्राचीन काळापर्यंत चालत आलेली आहे. आणि म्हणून आपल्या आजूबाजूला जे जे घडतंय त्याच्यावरती सूक्ष्म नजर ठेवा, अवलोकन करा. तुम्ही संवेदनशील बना. तुम्ही स्वतः एक झाड बना. तुमच्या घरापुरती तरी सावली निर्माण होईल. तुमच्या घर सावलीनं भरलं की तुमची गल्ली सावलीनं भरेल, तुमचा मोहल्ला सावलीनं भरेल, तुमचं गाव सावलीनं भरेल. आणि म्हणून इथे चिंचेची झाडं पाहिल्यानंतर खूप आनंद झाला. श्रीगोंद्याच्या चिंचवनामध्ये आम्ही सातत्याने जात असतो. आणि जी क्रांतीभूमी आहे, कर्मवीरांची जी सेंटर्स आहेत ती क्रांतीभूमी आहे. आणि इथे
जो आदरणीय क्रांतिकारक होऊन गेला त्याचं नाव दादा पाटील आहे. दादा पाटलांनी हे झाड इथं लावलं नसतं तर मी कोल्हापुरातून इथंपर्यंत आलो नसतो आणि तुम्ही सुद्धा तुमचं घर दार सगळं सोडून गाव सोडून तुम्ही इथंपर्यंत आला नसता. तेव्हा त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला ऐका म्हणून आवाहन करत नाही. जेव्हा कधी येईल त्यावेळी पुन्हा बातचीत होईल, संवाद होईल. पण खूप आनंद वाटला की हा जो प्रशस्त हॉल जो आहे, हॉलची निर्मिती आहे ही आधुनिक पद्धतीची हॉलची निर्मिती आहे. या प्रकारचं कोल्हापुरामध्ये केशवराव भोसले नाट्यगृह होतं, शाहू महाराजांनी उभं केलेलं. ते जाळून टाकलं लोकांनी. जे चांगलं असतं ते जाळलं जातं, लक्ष ठेवा. आणि म्हणून जागृत पहारेकरी, जागृत सैनिक, जागरूक नागरिक देशाचा असला पाहिजे. आणि म्हणून आपण खूप सहन केलं, ऐकलंत. मला अजूनही खूप बोलण्याजोगं आहे, पण आता थांबायला पाहिजे. तुमच्या समोर थांबेल, जिथं जाईल तिथं पुन्हा माझं बोलणं सुरू होईल. चालत राहावे, बोलत राहावे, वाचत राहावे आणि जगत राहावे. जय कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिराव महात्मा फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, संत गाडगेबाबांचा. दादासाहेब पाटलांना आपण सगळ्यांनी मिळून आदरपूर्वक पुन्हा अभिवादन करूया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.